सध्या आपण या ठिकाणी नेरुळ या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता सुजाता सुतार, कविता आगोंडे तसेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या आपण ही गर्दी पाहू शकता. आपण ही गर्दी आहे. आपण या ठिकाणी ही रॅली निघालेली आहे. हळूहळू आपण काही शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. काय वाटतं ताई, कसा हा प्रचाराला प्रतिसाद मिळतो? हे 100% आहे. 100% रिझल्ट आहे. कविता आगोंडे सुजाताताईंचं कसं काम आहे या ठिकाणी? त्यांचंही काम चांगलं आहे आणि त्यांच्या सोबतच संजय दादा आणि मंगेश गावडे यांचंही काम आहे ना चांगलंच आहे. समजा विभागात 4 उमेदवार उभे आहेत, बरोबर ना? या प्रभागात 4 उमेदवार आहेत. कोणकोणते आहेत? त्या अ मधून सुजाताताई सुतार आणि द मध्ये आहेत कविता आगोंडेताई आणि क मधून संजय दादा भोसले आहेत आणि ड मध्ये मंगेश गावडे साहेब आहेत. सगळेच विजयी उमेदवार होतील का? हो, सगळेच विजयी होतील. 4ही उमेदवार आमचे विजयी होतील. नक्की पाहायला गेलं तर चंद्रकांत आगोंडे एकनाथ शिंदेच्या भागातील आहेत. त्यांचं नेतृत्व कशा पद्धतीने आहे? काय सांगाल आपण कशा पद्धतीने प्रचाराला सुजाता ज्ञानेश्वर सुतार यांचं काम चांगलं आहे आणि प्रतिसाद चांगला आहे. उमेदवार आमचा निवडून येणार आहे. काय सांगाल ताई? प्रचाराला खूप मस्त असेल, प्रतिसाद भेटत असेल ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला दिसतच असेल पब्लिक बघून की किती चांगला प्रतिसाद भेटतो. नक्कीच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. हो. अजूनही भरपूर अशा उमेदवार आहेत. कविता आगोंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र या रॅलीला खूप असा प्रतिसाद मिळत आहे. आपण पाहू शकता ही रॅली अतिशय